रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधील प्रशासनाची जय्यत तयारी पाहायला मिळते। मतदानासाठी ईव्हीएम पोहोचवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आली आहे। लोकसभा मतदारसंघामध्ये 14,51,630 मतदार आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये 1942 मतदान केंद्र आहेत। इथे मतदान पार पडणार आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी। बघूया। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये आता ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावर पोहोचवण्याची प्रक्रिया चालू झाली आहे। आपण सध्या आहोत रत्नागिरीतील आंबेडकर भवन येथे मतदान केंद्रावर मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघामध्ये 14,51,630 मतदार आहेत। त्याचप्रमाणे या मतदारसंघामध्ये एकूण 1,942 मतदार केंद्र आहेत। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी पाहायला गेलं तर सर्वात जास्त मतदार केंद्र आहेत। 347 ही मतदान केंद्र रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत। त्याच पद्धतीने संपूर्ण 2,83,552 एकूण मतदार आहेत। त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात 1,024 ही मतदार केंद्र आहेत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 918 मतदार केंद्र आहेत। या मतदार प्रक्रियेसाठी फौजपटा हा मोठ्या प्रमाणात दिसतोय। 4,151 पोलीस या ठिकाणी तैनात केले गेलेले आहेत। त्या पद्धतीने 3,135 पोलीस कर्मचारी बाहेरून मागवले आहेत। राज्य राखीव दलाची एकूण 2 पथके या ठिकाणी सक्रिय आहेत। त्याच पद्धतीने केंद्रीय राखीव दलाची 2 पथके, त्याच पद्धतीने 2,113 होमगार्ड्स या ठिकाणी तैनात केलेले गेले आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा या ठिकाणी विचार केला तर महायुतीचे उमेदवार नारायण राणे व महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यामध्ये काटेकी टक्कर होणार आहे। उद्या मतदान आहे आणि यानंतरच मतदारांचा कौल दिसून येणार आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।